नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या बालपणीच्या आठवणीची जोडलेल्या एका खास ठिकाणी उभा आहे. ही आमची जुनी मराठी शाळा, जिथे आम्ही 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण घेतलं. हे शाळेचं नाव सरस्वती विद्या मंदिर दहागाव. याच शाळेत आम्ही अक्षर ओळख केली, मित्र जोडले, खेळलो, हसलो आणि आयुष्याचे पहिले धडे शिकलो. आज ही शाळेची इमारत पडलेली पाहून मन भरून येतं. भिंती कोसळल्या असतील, छप्पर नसेल, पण इथल्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. प्रत्येक वर्ग, प्रत्येक बाग आणि शाळेचं मैदान आजही आमच्या मनात जिवंत आहे. काळ बदलला, शाळा बदलली, पण या शाळेने दिलेले संस्कार आणि शिक्षण आयुष्यभर आमच्या सोबत राहतील. या शाळेत शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात या ठिकाणाबद्दल कायम आदर आणि प्रेम नक्कीच राहील. आज या शाळेच्या बाजूला अंगणवाडीचा एक वर्ग तयार केला आहे बघा. सावित्रीबाई फुले अंगणवाडी. आधी ही अंगणवाडी नव्हती, आत्ता तयार केली. शाळेच्या समोरची झाडं अजून तशीच आहेत. बरीच झाडं आहेत तिथे लावलेली. आज या जुन्या शाळेकडे पाहताना एकच वाटतं, इमारत पडली पण आठवणी कधीच पडत नाहीत. शाळेच्या बाहेर बघा, इथे होळी लागते. शिमग्याचा सण इथे साजरा करतात. समोर पूर्ण ओपन स्पेस होता तेव्हा, पण आता ते कंपाऊंड घातलंय. शंकरराव देऊळ इथे सानं भरतात. आता प्रत्येक ठिकाणी कंपाऊंड घातलंय. समोर पिंपळाचं झाड आहे, खूप मोठं झाड होतं ते. आता आलो आमच्या हायस्कूलमध्ये, ज्या ठिकाणी आम्ही 5वी ते 10वी शिक्षण घेतलं. लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव, तालुका पट्टण ते जिल्हा. ही बघा, ही शाळा आतून तुम्हाला दाखवतो. तर ग्राउंडच्या आतमध्ये आलो आम्ही. ही आमची जुनी शाळा, आणि त्या साईडला दिसते ना, ही नवीन शाळा केली. आता आम्ही असताना ती शाळा नव्हती, फक्त ही शाळा होती इकडे. 5वी ते 10वी क्लास असायचे. आता मागे 2 तारखेला आता वादळ आलं होतं. ते समोरचे पत्रे सगळे उडाले होते. काही नवीन पत्रे टाकले. अजून पाऊस चालू पण झाला नाही, पण आधीच
ते बघा हे समोर दिसतात पत्रे, बघा हे उडालेले पत्रे खाली टाकलेत आणि नवीन पत्रे लावून घेतलेत आता. आणि ती शाळा नवीन आहे, ती शाळा आधी नव्हतीच. आम्ही इकडे खेळायचो पतंगमध्ये, खो खो, कबड्डी, क्रिकेट, गवत वाढलेलं असायचं. त्याचबरोबर ही एक सभागृह केलं आहे. सभागृह म्हणजे LBSCचा मंच आहे आमचा जुना विद्यार्थ्यांचा. पहिले कार्यालय तिकडं होतं त्या साईडला, आता हे नवीन शाळेमध्ये कार्यालय तयार केलं आहे. आत्ताच मला वाटतं ह्या महिन्यामध्ये CC कॅमेरे पण लावले ते शाळेत. शाळा ही फक्त शिक्षण देणारी जागा नसून आपल्या आयुष्याचा मजबूत पाया घडवणारी संस्था असते. जुन्या शाळेला भेट दिल्यानंतर अनेकांना पुन्हा बालपणात गेल्यासारखं वाटतं. आपल्या सर्व शिक्षकांचे, शाळेच्या कर्मचाऱ्यांचे आणि मित्रांचे मनापासून आभार. आणि आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.